पुणे महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे। पुण्यात आपल्याला 35 जागा देण्याची मागणी शिवसेनेनं भाजपकडे केलेली आहे। त्यापैकी 18 जागा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचं शिवसेनेनं भाजपला कळवलंय। मात्र भाजप शिवसेनेला पुणे महापालिकेच्या केवळ 15 जागा द्यायलाच तयार आहे। त्यामुळे पुण्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय। अशा परिस्थितीमध्ये गरज पडली तर राष्ट्रवादी सोबतही शिवसेना जाऊ शकते असे सूचक संकेत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिले। मग त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आम्ही 35ची यादी जरी तुम्हाला दिली असली तरी सुद्धा या 18 जागा आमच्या क्रुशल आहेत, म्हणजे या आम्हाला पाहिजेच। असं नाही की जागेला जागा असं म्हणून नाही आहे। आता ती यादी जी आहे ती काल आम्ही उदय सामंतांना पाठवली। शिवतार्यांना माहितीच आहे ती यादी सगळी, आणि माननीय साहेबांचंही माझं डिटेलमध्ये बोलणं झालं, शिंदे साहेबांचं। त्याच्यानंतर मग आम्ही ती यादी परत त्यांच्याकडे दिलेली आहे, आणि आज सकाळी त्यांनी आम्हाला 15 जागा परत 12च्या 15 करून दिल्या। मी त्यांना हे सांगितलेलं आहे, आणि मी जाहीर सांगते की माननीय एकनाथजी शिंदे यांचं असं म्हणणं आहे की युती करत असताना सन्मानजनक अशा प्रकारचं युती असली पाहिजे, आणि त्या दृष्टीने आम्हाला 30 ते 35 जागा असल्याच पाहिजेत अशी शिंदे साहेबांची भूमिका आहे। नमस्ते। काँग्रेसनी जसं सांगितलं की आम्ही पुण्यात दादांसोबत जाणार नाही, तसं तुम्ही काही जाहीर करणार आहात? नाही, मी कारण एक सामान्य कार्यकर्ता आहे, नेता फक्त, त्यामुळे हे सगळ्या विषय शिंदे साहेब काय ते जाहीर एक दरवाजा खुला आहे म्हणजे दादांसोबत जाण्यासाठी। अजितदादा इथे पालकमंत्री आहेत म्हटल्यावरती त्यांच्याशी काय दरवाजे बंद करून असं म्हणणार का की आम्ही तुमच्याशी संवाद करणार नाही? पण याचा अर्थ राजकारणामध्ये युतीच्या संदर्भात काही आमची हालचाल चाललेली नाही त्यांच्यावर। समजा भाजपने नाहीच तुमचं ऐकलं तर मग दादांसोबत जाऊ शकतो ना। आता खरं सांगा तुला, एक औषध लागू पडलं तर मग दुसऱ्या औषधाची गरजच लागत नाही ना। साधी गोष्ट, एक मार्गाने आपण जर का पोचलो तर तिथे ठीक असतं। त्यामुळे काही गोष्टींच्या बद्दल राजकारणात नथिंग इज इम्पॉसिबल, पहिली गोष्ट। पण दुसरं याचा अर्थ तेच पॉसिबल असेल अशातला भाग नाही।